तो मैं गांधी की तरह इस कानून को फाड़ता हूं। ये अनकॉन्स्टिट्यूशनल है सर। अगर अनकॉन्स्टिट्यूशनल था तो फिर किसी कोर्ट ने क्यों स्ट्राइक डाउन नहीं किया? देश तोड़ दोगे आप लोग। तो ये जो बात कह रहे कि ये बिल असंवैधानिक है, असंवैधानिक काम तो उन्होंने किया है जो बिल फाड़ने का काम किया है। भारतीय जनता पार्टी के अंदर मुकाबला चल रहा है कि खराब हिंदू कौन बड़ा है। टर्की में नहीं है, लीबिया में नहीं है, इजिप्ट में नहीं है, सूडान में नहीं है, लेबनान में नहीं है, सीरिया में नहीं है, जॉर्डन में नहीं है, तुनीसिया में नहीं है, इराक में नहीं है। क्या आपको पता है कहां इनकी डबल इंजन की सरकार ने लोगों को रास्ते पे ईद का नमाज भी पढ़ने नहीं दिया, और ये बात करेंगे। ऐसा नहीं चलेगा। आपकी वोट बैंक के लिए आपने किया था, हम खारिज कर रहे हैं। और मान्यवर, यहां एक सदस्य ने कह दिया माइनॉरिटी इस कानून को स्वीकार नहीं करेगी। क्या धमकाना चाहते हो भाई? संसद का कानून है, सबको स्वीकार करना पड़ेगा। 8 ऑगस्ट 2024 रोजी द वक्फ अमेंडमेंट बिल 2024 आणि मुसलमान वक्फ रिपेल बिल 2024 हे दोन बिल लोकसभेमध्ये सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने सादर केले होते। ह्या बिलाचे उद्दिष्ट वक्फ बोर्ड कायदा 1995 मध्ये सुधारणा करणे आणि वक्फ बोर्ड कार्य व मालमत्तेचे इफिशियंट मॅनेजमेंट करणे, तसेच त्यामधील काही मागील उणीवा आहेत त्या सुधारणे आणि दूर करणे हे आहे। किरण रिजिजू, द युनियन मिनिस्टर ऑफ पार्लमेंट अफेअर्स अँड द मिनिस्टर ऑफ मायनॉरिटी अफेअर्स ऑफ इंडिया यांनी हा बिल म्हणजेच द वक्फ अमेंडमेंट बिल 2025 संसदेमध्ये सादर केला आणि संसदेने द वक्फ अमेंडमेंट बिल 2025 हा गुरुवारी मंजूर देखील केला। राज्यसभेने शुक्रवारी 4 एप्रिल रोजी पहाटे 12 तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर हा बिल मंजूर केला। वरिष्ठ सभागृहामध्ये 128 बाजूने तर 95 विरोधात अशा मतांनी हा कायदा मंजूर झाला। लोकसभेने गुरुवारी 3 एप्रिल रोजी 288-232 या मतांनी हा कायदा मंजूर केला। मल्लिकार्जुन खरगे यांनी हा बिल असंविधानिक आहे असे म्हणत टीका केली, तर ओवेसींनी हा बिल संसदेमध्ये फाडून विरोध दर्शवला। ठाकरे गट शिवसेनेने ह्या बिलाला विरोध करत ह्या बिलाच्या अपोजिट वोटिंग केलं। नमस्कार मित्रांनो, मी आरती रोडपालकर, वेलकम टू माय चॅनल। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण वक्फ कायदा आणि त्याच्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत। वक्फची व्याख्या मुस्लिम कायद्याद्वारे धार्मिक किंवा धर्मादाय म्हणून मान्यता असलेल्या कोणत्याही कारणासाठी कोणत्याही मूवेबल और इमूवेबल प्रॉपर्टीचे कोणत्याही व्यक्तीने कायमस्वरूपी समर्पण केले आहे त्या प्रॉपर्टीला वक्फ असे म्हणतात। भारतात वक्फचा इतिहास दिल्ली सल्तनतीच्या सुरुवातीच्या काळात शोधला जाऊ शकतो, जेव्हा सुलतान मुइझुद्दीन सॅम घोर याने मुलतानच्या जामा मशिदीच्या बाजूने 2 गावे समर्पित केली आणि त्याचे प्रशासन शेखुल इस्लामला दिले। भारतात दिल्ली सल्तनत आणि नंतर इस्लामिक राजवंशाची भरभराट होत असताना वक्फ मालमत्तांची संख्या भारतात वाढतच गेली। ब्रिटिश राजवटीच्या काळात लंडनच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला वक्फ मालमत्तेचा वाद संपुष्टात आला, तेव्हा भारतात वक्फ रद्द करण्यासाठी एक केस तयार करण्यात आली होती। या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या 4 ब्रिटिश न्यायाधीशांनी वक्फचे वर्णन सर्वात वाईट आणि अत्यंत घातक प्रकारचे शाश्वत असे केले आणि वक्फ अवैध असल्याचे घोषित केले। तथापि 4 न्यायाधीशांनी दिलेला निर्णय भारतात स्वीकारला गेला नाही आणि 1913च्या मुस्लिम वक्फ वैधता कायद्याने भारतातील वक्फ संस्थेचे रक्षण केले। तेव्हापासून वक्फवर अंकुश ठेवण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही। वक्फ कायदा 1954 वक्फ फक्त स्वातंत्र्यानंतर मजबूत झाला आहे। 1954च्या वक्फ कायद्याने वक्फच्या सेंट्रलायझेशनचा मार्ग उपलब्ध करून दिला। सेंट्रल वक्फ काउन्सिल ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था 1964 मध्ये भारत सरकारने 1954च्या वक्फ कायद्यानुसार स्थापन केली होती। वक्फ कायदा 1995 मध्ये मुस्लिमांसाठी अधिक अनुकूल करण्यात आला, ज्यामुळे तो एक अधिलिखित कायदा बनला। वक्फ कायदा 1995 हा भारतातील वक्फ मालमत्तेचे म्हणजेच धार्मिक देणगीचे
प्रशासन नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आला होता. वक्फ ट्रिब्युनल हे एक सिव्हिल कोर्ट असल्याचे मानले जाते आणि सिव्हिल कोर्ट अंडर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 अंतर्गत दिवाणी न्यायालयाद्वारे वापरण्यात येणारे सर्व अधिकार आणि कार्य वापरणे आवश्यक आहे. वक्फ ट्रिब्युनल निर्णय अंतिम आणि पक्षकारांवर बंधनकारक असेल. कोणत्याही दिवाणी न्यायालयात खटला किंवा कायदेशीर कार्यवाही चालणार नाही. अशा प्रकारे वक्फ ट्रिब्युनल कोणत्याही दिवाणी न्यायालयाच्या वरचे निर्णय घेते. वक्फ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी 2013 मध्ये कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या. मात्र या कायद्याच्या अंमलबजावणी दरम्यान वक्फ प्रशासन सुधारण्यासाठी हा कायदा प्रभावी ठरला नसल्याचे जाणवले. सर्व इस्लामिक देशांमध्ये वक्फ मालमत्ता आहे का? नाही. सर्व इस्लामिक देशांमध्ये वक्फ मालमत्ता नाही. टर्की, लिबिया, इजिप्त, स्वीडन, लेबनॉन, सिरिया, जॉर्डन, ट्युनिशिया आणि इराक या इस्लामिक देशांमध्ये वक्फ नाही. भारतात वक्फ बोर्ड हे केवळ सर्वात मोठे शहरी जमीन मालक नाहीत, तर त्यांना कायदेशीर संरक्षण देणारा कायदा देखील आहे. वक्फ बोर्डचे सध्या भारतात 9.4 लाख एकर एरिया असलेल्या 8.7 लाख प्रॉपर्टीजवर नियंत्रण आहे, ज्यांचे व्हॅल्युएशन अंदाजे 1.2 लाख करोड आहे. जगातील सर्वात जास्त वक्फ होल्डिंग भारतात आहे. पुढे आर्म फोर्स अँड इंडियन रेल्वेज, नंतर वक्फ बोर्ड हे भारतातील सर्वात मोठे जमीन मालक आहेत. वक्फ बोर्डाशी संबंधित समस्या काय आहेत त्या आता आपण बघू. वक्फ प्रॉपर्टीज कॅनॉट बी चेंज, म्हणजे एकदा वक्फ नेहमी वक्फ. या तत्वामुळे विविध विवाद आणि दावे झाले आहेत. त्यापैकी काही बेट द्वारकांमधील 2 बेटांवरील दाव्यांप्रमाणे न्यायालयीन गोंधळात टाकणारे मानले आहे. लिटिगेशन्स अँड मिसमॅनेजमेंट. वक्फ कायदा 1995 आणि त्याची 2013ची दुरुस्ती अकार्यक्षमतेसाठी टीका केली गेली, ज्यामुळे अतिक्रमण, गैरव्यवस्थापन, मालकी विवाद आणि नोंदणी आणि सर्वेक्षणांमध्ये विलंब असे अनेक मुद्देही आहेत. नो ज्युडिशनल ओव्हरसाईट. ट्रिब्युनलच्या निर्णयांवर कोणतेही न्यायिक निरीक्षण नाही. शिवाय कोणत्याही निर्णयांविरोधात कुठल्याच कोर्टात दाद मागता येत नाही. अनसॅटिस्फॅक्टरी सर्व्हे वर्क. सर्व्हे कमिशनरकडून सर्व्हेचे काम समाधानकारक होत नव्हते. मिसयूज ऑफ प्रोव्हिजन्स. असे आढळून आले की राज्य वक्फ बोर्डाने कायद्यातील काही तरतुदींचा गैरवापर केला आहे, ज्यामुळे समुदायांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वक्फ कायद्याच्या कलम 40चा मोठ्या प्रमाणात गैरवापर करून एखादी मालमत्ता वक्फ मालमत्ता म्हणून संपादित करून घोषित करण्यात आली. यामुळे केवळ मोठ्या प्रमाणात खटलेच निर्माण झाले नाही, तर समुदायांमध्ये असंतोष देखील निर्माण झाला आहे. कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी. वक्फ कायदा हा देशातील फक्त एकाच धर्माच्या धार्मिक मालमत्तेसाठी एक विशेष कायदा आहे. इतर कोणत्याही धर्मासाठी असा कायदा अस्तित्वातच नाही. खरं तर दिल्ली उच्च न्यायालयात सध्या हाच प्रश्न विचारणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वक्फच्या घटनात्मक वैधतेबाबतीतच्या या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. द की फीचर्स ऑफ वक्फ अमेंडमेंट बिल 2024 आर रिनेमिंग द वक्फ ॲक्ट 1995. मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट आणि विकासावर भर देण्यासाठी या कायद्यांचे नाव बदलून वक्फ अमेंडमेंट बिल 2025 आणि द मुसलमान वक्फ रिपील बिल 2024 असे ठेवण्यात आले आहे. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ वक्फ. या विधेयकात असे म्हटले आहे की केवळ किमान 5 वर्ष इस्लाम धर्माचे पालन करणारी व्यक्तीच वक्फ घोषित करू शकते. ते स्पष्ट करते की घोषित करण्यात येणाऱ्या मालमत्तेची मालकी त्या व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. हे वापरकर्त्यांद्वारे वक्फ काढून टाकते. जिथे केवळ धार्मिक हेतूंसाठी दीर्घकाळ वापराच्या आधारावर मालमत्ता वक्फ मानली जाऊ शकते. ते असेही जोडते की वक्फ अलाल अवलादामुळे दात्याच्या वारसांना, ज्यामध्ये महिला वारसांनाही वारसा हक्क नाकारला जाऊ नये. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी ॲज अ वक्फ. विधेयकात असे म्हटले आहे की वक्फ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही सरकारी मालमत्तेची वक्फ म्हणून ओळख संपुष्टात येईल. अनिश्चिततेच्या बाबतीत त्या क्षेत्राचे जिल्हाधिकारी मालकी हक्क निश्चित करतील आणि राज्य सरकारला अहवाल सादर करतील.
जर ती सरकारी मालमत्ता मानली गेली तर तो महसूल नोंदी करेल. पॉवर टू डिटरमाइन इफ प्रॉपर्टी इज वक्फ. या कायद्याने वक्फ बोर्डाला मालमत्ता वक्फ आहे की नाही याची चौकशी करण्याचा आणि ती निश्चित करण्याचा अधिकार काढून टाकण्यात आला आहे. सर्वे ऑफ वक्फ. या कायद्यात वक्फ सर्वे करण्यासाठी सर्वे कमिशनर अँड ॲडिशनल कमिशनर्सची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्याऐवजी बिल जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे अधिकार देते. प्रलंबित सर्वेक्षण राज्य महसूल कायद्यानुसार केले जातील. सेंट्रल वक्फ काउन्सिल. या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना केंद्र आणि राज्य सरकारे आणि वक्फ बोर्डांना सल्ला देण्यासाठी केली जाते. द युनियन मिनिस्टर इन चार्ज ऑफ वक्फ हे परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कायद्यानुसार परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिम असणे आवश्यक आहे आणि किमान 2 महिला असणे आवश्यक आहे. त्याऐवजी विधेयकात अशी तरतूद आहे की 2 सदस्य बिगर मुस्लिम असले पाहिजेत. कायद्यानुसार खासदार, माजी न्यायाधीश आणि परिषदेत नियुक्त केलेले प्रतिष्ठित व्यक्ती मुस्लिम असणे आवश्यक नाही. वक्फ बोर्ड बिल राज्य सरकारला खासदार, आमदार आणि MLC आणि बार काउन्सिल सदस्यांपैकी एका व्यक्तीला बोर्डात नियुक्त करण्याचा अधिकार देते. ते मुस्लिम असणे आवश्यक नाही. त्यात असेही म्हटले आहे की बोर्डात 2 बिगर मुस्लिम सदस्य असणे आवश्यक आहे आणि शिया, सुन्नी आणि मुसलमानांच्या मागासवर्गीय वर्गातून किमान 1 सदस्य असणे आवश्यक आहे. जर राज्यात बोहरा आणि आगाखानी समुदायांचे वक्फ असेल तर त्यात तसेच प्रत्येकी 1 सदस्य असणे आवश्यक आहे. कायद्यात अशी तरतूद आहे की किमान 2 सदस्य महिला असणे आवश्यक आहे. पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. या विधेयकात केंद्र सरकारला खालील गोष्टींबद्दल नियम बनवण्याचा अधिकार आहे. नोंदणी, वक्फच्या हिशोबांचे प्रकाशन, वक्फ बोर्डाच्या कामकाजाचे प्रकाशन. या कायद्यानुसार राज्य सरकार कधीही वक्फच्या हिशोबांचे ऑडिट करू शकते. हे बिल केंद्र सरकारला कॅग किंवा नियुक्त अधिकाऱ्यांकडून हे ऑडिट करून घेण्याचा अधिकार देते. वक्फ बोर्ड फॉर बोहरा अँड आगाखानी. विधेयकात आगाखानी आणि बोहरा पंथांसाठी स्वतंत्र वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. हु अपोज द वक्फ अमेंडमेंट बिल. द इंडिया ब्लॉक अपोजिशन पार्टीजने विधेयकाला तीव्र विरोध केला आहे कारण ते संविधानिक मूल्यांना धोका निर्माण करते असा आर्ग्युमेंट केला आहे. त्यात काँग्रेस, समाजवादी पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी दॅट इज NCP, तृणमूल काँग्रेस पार्टी म्हणजेच TMC, आम आदमी पार्टी, DMK, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना ठाकरे गट हे मुख्य पक्ष आहेत. ही होती वक्फ कायदा 2025 ची इन्फॉर्मेशन. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.